पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2 दिवसांसाठी मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत। नवी मुंबई विमानतळ आणि मुंबईतील भुयारी मेट्रोच्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते पार पडलं आणि या माध्यमातून आगामी महापालिकांसाठी रणशिंग फुंकत मोदींनी उद्धव ठाकरेंसह काँग्रेसला टार्गेट केलं। बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। ये वो लोग हैं जो विकास के काम में रुकावट डालते हैं। जो सरकार आई उसने ये काम ही रोक दिया। 10 वर्ष झालं नव्हतं ते मोदीजींच्या एका मीटिंगने त्या ठिकाणी झालं आणि याची निर्मिती सुरू झाली। येणाऱ्या निवडणुकांमध्ये विकास आणि लोककल्याणाचा झेंडा हाती घेतलेली महायुतीच विजयी होईल। नवी मुंबई विमानतळासह मुंबई मेट्रोचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडलं आणि मुंबईसह आगामी महापालिका निवडणुकांसाठी रणशिंग फुंकलं। आपल्या भाषणातून पंतप्रधान मोदींनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला। मुंबई मेट्रोच्या रखडलेल्या कामाचा हवाला देत अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला केला। देश में एक ऐसी राजनीतिक धारा भी रही है जो जनता की सुविधा नहीं, सत्ता की सुविधा को ऊपर रखती है। ये वो लोग हैं जो विकास के काम में रुकावट डालते हैं। ये उन लोगों के कारनामों की याद भी दिलाता है। मैं उसके भूमि पूजन में शामिल हुआ था। तब मुंबई के लाखों परिवारों को उम्मीद जगी थी कि उनकी परेशानियां कम होगी, लेकिन फिर कुछ समय के लिए जो सरकार आई उसने ये काम ही रोक दिया। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणातून 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या मुद्द्याला हात घातला। भारतीय सैन्य दल तेव्हा पाकिस्तानवर हल्ला करण्यास तयार होता, पण एका देशानं हा हल्ला करण्यापासून रोखल्याचा दावा मोदींनी केला। पाकिस्तानवर हल्ल्यापासून कुणी रोखलं हे काँग्रेसने सांगावं असा प्रश्न मोदींनी विचारलाय। मुंबई हमले के बाद हमारी सेनाएं पाकिस्तान पर हमला करने को तैयार थी। पूरा देश भी उस समय यही चाहता था, लेकिन उस कांग्रेस नेता की माने तो किसी दूसरे देश के दबाव के कारण तब कांग्रेस सरकार ने भारत की सेनाओं को पाकिस्तान पर हमला करने से रोक दिया था। कांग्रेस को यह बताना होगा कि वो कौन था जिसने विदेशी दबाव में फैसला लिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही आपल्या भाषणातून काँग्रेससह महाविकास आघाडीला टोले लगावले। पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांमुळे नवी मुंबई विमानतळ लवकर पूर्ण झालं असं फडणवीसांनी म्हटलं, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडी सरकारचा स्थगिती सरकार असा उल्लेख करत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला। दरम्यान मोदींच्या विकास रथामुळे आगामी निवडणुकीत महायुती जिंकणार असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदेंनी बोलून दाखवला। मोदीजींनी प्रगतीच्या अंतर्गत हे एअरपोर्ट घेतल्यानंतर 10 वर्ष, मागील 10 वर्षामध्ये 8 एनओसी अशा होत्या ज्या या एअरपोर्टच्या निर्मितीची सुरुवात करायला हव्या होत्या, पण त्या मिळत नव्हत्या। मोदीजींनी प्रगतीची पहिली बैठक ज्या दिवशी घेतली त्या दिवशी सकाळपर्यंत मुख्य सचिवांनी सांगितलं, साहेब 7 एनओसी आलेल्या आहेत। 15व्या दिवशी 8वी एनओसी आली आणि जे 10 वर्ष झालं नव्हतं ते मोदीजींच्या एका मीटिंगने त्या ठिकाणी झालं आणि याची निर्मिती सुरू झाली। येणाऱ्या निवडणुकांमध्ये विकास आणि लोककल्याणाचा झेंडा हाती घेतलेली महायुतीच विजयी होईल। विजयी पताका फडकवणार महायुती, याबाबत माझ्या मनात शंका नाहीये। पंतप्रधानांच्या हस्ते आज होणारं उद्घाटन ही त्याची उड्डाणाची सुरुवात आहे असा मी विश्वास व्यक्त करतो। दिवाळीनंतर महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईचा 2 दिवस दौरा करत आपले इरादे स्पष्ट केले। अंडरग्राऊंड मेट्रोचा शेवटचा टप्पा, नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन करत महापालिकेसाठी पायाभरणी केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।